ना आता पाच तरी झालं का नाही त्याने सगळेच पाहायला लावलेलं होतं. वास येतोय. झालं का? ती उडी मारून इकडे. हा ते पाणीच पाडा ना. बस मग मिक्स करायचं आहे का ते का नाही? हे दही झालंय खापा खापा. मस्त जबर झालं. मम्मीने इकडे शेपूची भाजी कापून राहिली आणि इकडे काळायचं आणि एवढं खेळायचं चालू. मम्मीची साडी पार त्याने जाम करून टाकली. अयो अयो मम्मी जबर काळ्या जाऊ दे फाटल दिली नाही फाटणार. हा नाही फाटणार. ते कसं गरीबावानी पडत वर का लगेच खेळायला लागत त्या बर का तर गरीबावानी पडलं. बेतो बापरे बेतो काल दुखत होतं परवा. गरीब अयो गेली मम्मीची साडी. काळ्या जर फाटली ना पण म्हणजे पडलं बरं का गपचूप. आता ते भामट्यावानी पडलं. काढू हो खेळ. हा कळत बाई किती आईचं भर तरी साडी गेली आता सगळी. फाडणारच आहे तो. काय सोड घे फाटली का? दम लागला ग त्याला. नाही ग नाही फाटली. लय आवडली साडी सगळ्यांना लय आवडली आणि त्याला आवडली. मी ना तिकडे पार्लर आवरत होते तर कारण कस्टमर चालू झाल्यावर पार्लर आवरायला पण वेळ नाही भेटत. त्याच्यामुळे सकाळीच पार्लर आवरून घ्यावं लागतं थोडं रोज. तर आता मी ना इथं बेसिंग घसते कारण त्याला डाग पडते पाण्याचे त्याच्यामुळं. त्याच्यानंतर मला मग पार्लर झाडून घ्यायचं बाकीचं पण आवरायचं आहे. मम्मी ना आता कवट्याची चटणी बनवते आहे आणि आम्ही जेवायला बसलो आहे. शेपूची भाजी मस्त. इकडं शेंगदाण्याचं कूट टाकून इकडं बेगर कूट टाकून मम्मीची भारी नाही आहे. असं पूर्ण पिकलेलं आहे ते. छोटे गावठी कवटे किती छोटे ते कवट गावठी. त्याच्यात गूळ टाकायचा आता. भेटला शिवरात्रीच्या वेळेस किती राहतील. हां त्याला राहतील. इकडे ना आता कस्टमर चालू झाले होते. हेअर कलर चालू आहे. मम्मी मी करते कारण अजून स्टुडंट नाही आले त्याच्यामुळे मम्मीला मलाच करावं लागतं आहे. आणि मम्मीचे पण ब्लाऊज शिवायचे चालू होते पण मग कस्टमर आल्यामुळं मम्मीला पण इकडे मला मदत करायला यावं लागलं. कारण हेअर कलरला आहे ना 2 जण लागत्या कारण एक लेअर काढून द्यायला एक कलर लावायला. तर त्याच्यामुळे मम्मी आली आहे आज. त्या सुद्धा करून ये दे घरून कॅसनला. आणि मम्मी ना पपई घेऊन आली डायरेक्ट पार्लरमध्ये. खास पूनमसाठी पपई आणली बरं का. लय डेंजर कस्टमर बसले आता समोर. खराब आहे दुसरी आण ना. गोड नाही दिली. एक कवट आहे पूनमला ती कवटाची चटणी दे ना. आम्ही कवटाची चटणी केली. नाही फक्त तिच्यात गुळ काय लावलं कूट कवटात. मला जेली नाही आवडत. गाडी काढा त्या पट्टीची फोडून. आमचे ना आता जेवण झालंय आणि मी चालले दुकानामध्ये फॉल आणायला. तर नवरीच्या साड्या आहेत त्यांना फॉल आणायचे. थोडंसं वेगळं आहे.
थोडंसं वेगवेगळं आहे काय माहिती का सेम लागेल. मग आणू का या दोन्हीला? तुमचा हा डास उचला बरं सारखा येतो. डास तुम्ही वॅक्स केलंय ना आज हातांचं. काय प्रिन्स कट चालू आहे काय यांचं? चालू पाहिजे ना आज त्यांचं. यांना सगळं शिकवीत नको बसू बरं. 8 दिवसामध्ये हे बाय 1 टक्स 4 टक्स कटोरी आस्तरचं प्रिन्स कट. नका हो, सगळं नका शिकू 8 तुम्ही. दिवसात एवढं सगळं नुसते घाई येत्या बाईला. मी जरी काय मी जेव्हा जेव्हा वेळ भेटत तेव्हा तुम्हाला भेट द्यायला येणार. हा ब्लाऊज कापून आणणार आणि ते शिवणार. नका. आतलं एक मशीन मोकळी तर बरं. डोकं खायला नका. डोकं नाही खाणार. आपण पायापासून सुरुवात करेल. आता इथं खोडायला कसं काय बरोबर आहे. बरोबर. मला फॉल लावायचे अजून या बाईचा चालला टाइमपास. साडी सिम्याची काय काय फेविकॉल से काय काय हाय बाई ते कालचं. सांग म्हणा ना. तू गाण्यांच्या वेंड्या लाव. तुला नाही हरवलं तर काय. चला हा, चल. या तुमच्या थांबा, प्रिन्स कट शिकू दे. त्या तुमच्या दोघींमध्ये. हा. माझं नाही घेऊ. मी दोघी सारे ग मला नाही घ्यायचं. सा सा नाही नाही मला नाही घ्यायचं. मला नाही येत ही गाणी. मन सावरून नाही नाही येत मला. साजन मेरा उस पार है मुझे दिल बेकरार है. सांग. ऍक्शन करू करा. ऊस बारे अहो खांदायला गेले ऊस. ऊस खांदायला गेले आज ते. आने वाली बहार है काय. घ्या तुम्ही आवरा शिकून. ते लक्षात नाही राहणार. वाढवलं नाही नाही मी बरोबर बरोबर 1 इंच टाकलं नाही. 1 इंच आहे बा. हा माझं चाललंय आराम इकडं. मला साड्यांना पिको फॉल करायचे पण अजून फॉल मी सुकत टाकले. तर ते सुकले का मग मी फॉल लावीन साड्यांना नवरीच्या. तोपर्यंत आराम करते. कटिंग नाही. मम्मीने ना आता चहा ठेवलं इकडं. 4 वाजून 5 वाजत आले वाटतं. 5 वाजले. दिवस किती ऊन येतं इथून. आता आहे ना मला साड्यांना ना फॉल लावायचे. पहिले आज दिवसभर काहीच काम नाही झालं. नुसता टाईमपास केला. आज लय आळस आला होता. तर आता पहिले पिको फॉलचं काम करावं लागेल मला. एकदा चहा घेतो आम्ही मग करतो. मी ना आता पोहे बनवते मला खायला. अशीच आठवण आली म्हणून. दाद्याला बिना कांद्याची आवडतं. मला कांद्याची आवडतं. तो नाही येत. बनवून देते कांद्याची. तो असतो पाणी पण आलं. आता मम्मी पाणी भरत मी स्वयंपाकाची पण तयारी करेल. मग मी ना आता मस्त पोहे बनवले. हा ना बाई गरम गरम पोहे खायला भेटले आज. संध्याकाळी लोक सकाळी करते आपण संध्याकाळी. सकाळी वेळ नाही राहत. लक्ष राहू देत पाणी. आता आहे ना 7:30 वाजले. मला आहे ना आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. मम्मी पाणी भरते अजून. आणि आत्तापर्यंत कस्टमर चालू होते. मी आत्ताच कस्टमर केले. मम्मीने पण केले काही. आता आहे ना पहिले स्वयंपाकाची तयारी करते. तर आज काय मेनू करावा. डाळ भात चाललाय करायचं. पण बघते आता. मम्मीला विचारते काय करायचं आहे भाजी. मग मी स्वयंपाक करते आता. मी इकडे भात टाकला आता. इकडे मसुराची डाळ टाकली. आता भात होईन आणि डाळ पण शिजल. नंतर डाळीला फक्त फोडणी द्यायची मसुराची. हा तांदूळ कचरा काही नाही दिलेला. इकडे ना आता भाजी पण झाली. मस्त मसुराची डाळ टोमॅटो टाकून परत थोडंसं खोबरं आलं ते. आणि इकडं भात पण झालं आहे मस्त. आणि मम्मी ना ब्लाऊज शिवते. तर मम्मीचा ब्लाऊज झाला का मग जेवण करू. आम्ही मग अशी पोहे खाल्ले त्याच्यामुळे एवढी भूक पण नाही आता. थोडं वेळाने जेवण करू.
नवरीचा ब्लाऊज आहे ना हा मम्मी हळदीचा हळदीचा आहे ना नवरीचा काय प्रिन्स कट डिझाईन त्याच्यावर याची किती शिलाई घेणार आहेत तू 250 प्रिन्स कट म्हणजे डिझाईन काही नाही त्याला फक्त नॉड लावायची आणि सिम्पल लेस लावायची पंचकोनी काय